सरकार जर अशोक खरातच्या मागे नसतं तर हे जे 40 आमदार, खासदार, मंत्री जे तिथे सेवा करायला जात होते त्यांची यादी सरकारने जाहीर केली असती. भोंदू बाबापेक्षा भोंदू बाबाला प्रतिष्ठा देणारे राज्यकर्ते आणि राजकारणी अधिक महत्त्वाचे असतात, अधिक गुन्हेगार असतात. लक्षात घ्या. भोंदू बाबा तर आहेच, पण त्या भोंदू बाबाच्या चरणाशी जाऊन सेवा करणारे जे आहेत, विधी करणारे जे आहेत, त्या राज्यकर्त्यांना अधिक अपराधी मानायला पाहिजे. त्याच्यामुळे अशा सगळ्यांची यादी जाहीर व्हायला पाहिजे. तुम्ही इतर गुन्ह्यामध्ये सहआरोपींची नावं देता ना, पोलीस देतात ना. इतर लहान सहान गुन्ह्यामध्ये, मोठ्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांची नावं देतात, त्यांना अटक करतात, त्यांना चौकशीला बोलवता. इथे दीपक केसरकरांना बोलवलं चौकशीला, तटकरांना बोलवलं चौकशीला, रुपाली चाकणकरांना बोलवलं चौकशीला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना बोलवलंय चौकशीला, राधाकृष्ण विखे पाटील यांना बोलवलं चौकशीला. विचारा तर खरंच, मी तिथे का गेला होतात, तुम्ही कोणते विधी केलेत, त्यातून तुम्हाला काय फायदा झाला, तुम्ही त्यांना किती पैसे दिलेत, पैसे कुठून आणलेत. पोलिसांना जर काही प्रश्न विचारण्याला अडचण असेल तर मी त्यांना प्रश्नावली निर्माण करून देतो. पण सरकार जर पाठीशी नसेल, प्रश्न विचारला पाहिजे की अमित शहा यांच्यापर्यंत अशोक खरातला कोण घेऊन गेलं. अमित शहा यांच्यापर्यंत अशोक खरातला कोण घेऊन गेलं. चंद्रकांत दादा पाटील यांच्यापर्यंत अशोक खरात कसा पोहोचला. फोटो कोणी कोणाबरोबर काढू शकतो असं मुख्यमंत्री म्हणतात. मी मुख्यमंत्र्यांच्या मताशी पूर्ण सहमत आहे. तरीही माझा प्रश्न आहे, आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, अशोक खरात सारखा भोंदू बाबा राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत कसा पोहोचला. देवेंद्रजींकडे कोणीतरी मध्यस्थ आहे, कोणीतरी दलाल आहे जे या सरकारमध्ये, सत्तेमध्ये या भोंदू बाबाला प्रतिष्ठा देतं. अशोक खरात मंत्रालयामध्ये कसा पोहोचतो, कसा पोहोचला. अशोक खरात अनेक मंत्र्यांच्या कामात कसा हस्तक्षेप करू शकत होता, माहिती द्या ना आम्हाला. नुसते त्याचे ते व्हिडिओ पोलीस घेऊन चाललेत आणि कायद्याचा बालेकिल्ला अमुक अमुक जिल्हा, हा तपास फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेशी संदर्भात